ट्रॅफिक मार्चसाठी एक या स्टेजच्या माध्यमातून अविनाश जाधव थोड्याच वेळात होते ठाण्याचे नागरिक आहेत. या ठाण्याचे नागरिक हा बोललो म्हणजे ते 15 काय खाली पुढे मध्ये ना मध्ये मध्ये स्टेजच्या जवळ ट्रक स्टेजच्या मध्ये नाही ते खाली करा गाड्या सोडून द्या पुढे पुढे इकडे येणार आहे ना इकडे येणार बरोबर हॅलो 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 हम तुम्हारे साथ हैं। अविनाश जाधव पुढे चला अविनाश जाधव पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत। जाधव पुढे चला करायचं काय खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अविनाश जाधव पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत। आपल्याला पाहायला मिळतात ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो विजय असो खाली डोका वर पाय खाली डोका वर पाय आम सगळा यार काय कॅमेरा साईडला काढून तू दोन तुला काय काय जाण्याशिवाय काम होतंय काय दिसत नाही जरा खाली घे ना सर मोबाईल खाली घ्या मोबाईल खाली खरं तर आता ट्रॅफिकच्या विरोधात पहिला असेल त्या शहरामध्ये मागच्या 11 वर्षापासून विविध मंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्रीपद होतं 2.5 वर्ष मागील 1 वर्ष उपमुख्यमंत्रीपद आहे
त्याच्या आधी 8-10 वर्ष नगरविकास खातं आहे. एवढी सगळी खाती आमच्याकडे आमच्या ठाण्याकडे आहेत, परंतु आम्हाला ट्रॅफिक मधनं पुस्तकं मिळत नाही. आज वसईवरनं जर आम्हाला ठाण्यात यायचं असेल तर 3.5-4 तास लागतात. आम्हाला नाशिकवरनं ठाण्याला यायचं असेल तर 6-6.5 तास लागतात. शिळ फाट्यावरनं जर ठाण्यात यायचं असेल तर 2.5 ते 3 तास लागतात. आम्ही ठाण्यात कुठूनही यायचं ठरवलं तर किमान 3 ते 3.5 तास वेळ आम्हाला लागतो. आणि याचं खरं तर सगळं श्रेय जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना दिलं पाहिजे. कारण त्याने मागच्या 11 वर्षात माझ्याकडे ठाणेकरांना गृहीत धरलं. मला कधी विचारलं नाही की तुम्हाला काय हवंय, अशा प्रकारे ठाण्याच्या ट्रॅफिकवर पाण्याचा प्रश्न, अनेक प्रश्न काय करावं. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी नेहमी आम्हाला गृहीत धरलं. नेहमी सर्व आता मागच्या महिन्यामध्ये 4 GR काढले. पहिला GR काढला. पहिल्या GR मध्ये असं सांगितलं की आता 31 डिसेंबरपर्यंत ठाण्यात जड वाहनं येणार नाही. आम्ही सगळे आनंदी झालो. टीव्ही चॅनलनी बातम्या चालवल्या, एका कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा रस्त्यावर ट्रॅफिकमध्ये हेवी गाड्या होत्या. पुन्हा लोक अडकायला लागली. पुन्हा लोकांनी आंदोलन सुरू केली, मनसेने आंदोलन सुरू केलं. अचानक उपमुख्यमंत्र्यांना वाटलं आता मला याच्यात लक्ष द्यायला पाहिजे. उपमुख्यमंत्र्यांनी आणखी एक GR काढला आणि तो GR असा होता की फक्त 12 ते 6 या दरम्यान ठाण्यात गाड्या येतील, नाहीतर ठाण्यामध्ये गाड्या येणार नाही. त्याचा प्रॉब्लेम असा झाला की परवाच्या दिवशी वसईपर्यंत ट्रॅफिक झाली, इकडे शहापूरपर्यंत ट्रॅफिक झाली, भिवंडी वाशी ट्रॅफिकमध्ये उडालं. आणि या सगळ्यात एक दुर्दैवी घटना की एका 2 वर्षाच्या मुलीचा 3 तास अँब्युलन्स ट्रॅफिकमध्ये अटकली आणि त्या मुलीचा मृत्यू झाला. आता याला जबाबदार कोण? जर तुम्ही रोज वेगवेगळे नवीन GR काढताय, कोणी एक येतो सांगता हा GR, उद्या दुसरा कोण येतो तो सांगतो आज हा GR. अरे या सगळ्या GR काढताना तुम्ही विचार करता का ठाण्याची भौगोलिक परिस्थिती काय, कशा प्रकारे पुढे जायला पाहिजे. ते GR काढण्यापेक्षा त्या टेंडरमध्ये पैसे खाल्ले नसतात ना तर आज आम्हाला चांगले रस्ते मिळाले असते. त्या घोडबंदरला गेला सुरुवातीला असं होतं किमान सर्व्हिस रोडनी अँब्युलन्स बाहेर पडायची, एखादी गाडी बाहेर पडायची. आज त्या सर्व्हिस रोडच काढून टाकलं आणि त्या सर्व्हिस रोड काढल्यामुळे एकावर एक ट्रक, दुसरा ट्रक, तिसरा ट्रक, चौथा ट्रक असा नाही. तो ट्रकवालाही विचार करत नाही की मागची छोटी गाडी कशी पुढे जाणार, अँब्युलन्स कशी पुढे जाणार. याच्या बाबतीत कोणी ना पोलीसवाला विचार करतात. न त्यांना कुठला दंड, न त्यांना कुठला नियम. आणि परवा ठाण्यामध्ये आमच्या DCBने एक व्हिडिओ केला आणि तो टाकला की आम्हाला ठाण्याला शिस्त लावायची आहे, म्हणून झेब्रा क्रॉस केला तर तुम्हाला दंड लागेल. तुम्ही टिबलशील असाल तर तुम्हाला दंड लागेल. तुम्ही नो एंट्री मधनं गेलात तर तुम्हाला दंड लागेल. मान्य, आम्ही दंड भरायला तयार आहोत, आम्ही शिस्त लावून घ्यायला तयार आहोत. शिस्त फक्त आम्हालाच का, सरकारला का नाही शिस्त आहे? सरकारला शिस्त हवी ना. आम्हाला चांगले रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला ट्रॅफिक मुक्त रस्ते दिले पाहिजेत, आम्हाला चांगल्या व्यवस्था दिल्या पाहिजेत. अहो इथे 2-4 बोर्ड आहेत. एका महिन्याला 7.5 लाख रुपये रिक्षाचा दंड आहे, एकाला 3 लाख रुपये रिक्षाचा दंड आहे. त्यांना माहिती पण नसणार की आम्हाला एवढं दंड पडेल. म्हणजे आम्हाला दंड आणि ते रस्त्यात सगळे रस्ते अडवून म्हणजे नियम आहे की उजवीकडनं छोट्या गाड्यांनी चालावे, डावीकडनं मोठ्या गाड्यांनी चालावे, सगळे शिस्तीचे तिथे बोलबाले होणार. त्यांना कुठलाच नियम नाही. आम्हाला नियमावर नियम, नियमावर नियम, नियमावर नियम. याच्यामुळे आम्ही दंड भरला. तो रस्ते मोकळे करून द्या, ट्रक मुक्त खडे करून द्या, मगच आमच्याकडे दंड करा. याच्याकडे त्यांनी मला कॉल करा, मी तुमच्यासोबत तिथे उभा असेल. आज पहिला दिवस आहे, ठाणेकर एकत्र येण्याचा पहिला दिवस आहे. तर हे थांबलं नाही ना तर मी पुन्हा सांगतो, ठाणेकरांना कुठला पक्ष लागणार नाही. ठाणेकर स्वतः रस्त्यात उतरेल आणि ठाण्यात रस्त्यावर उतरल्याच्या नंतर जर बेपाजगी परिस्थिती ठाण्यात झाली ना तो वाद झाल्याची गरज नाही. ठाण्यातल्या तरुणांना एकत्र यायची वेळ आलेली आहे. या ठाण्यातल्या प्रत्येक तरुणाने एकत्र आलं पाहिजे आणि ठाण्यामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर बोललं पाहिजे. ठाण्यामध्ये 10,000 कोटीचे टेंडर निघतात, 12,000 कोटीचे टेंडर निघतात. होतं काय पुण्याच्या टेंडरचं, होतं काय आम्हाला कळत नाही. तर त्याचं असं होतं
की त्यातले 10% पहिले नेते मंडळी काढून घेतात, व उरलेले तिथे त्यांचे जे चेहरे सपाटे आहेत ते जातात, ते काढून घेतात. मग तो टेंडर देणारा मरो काम हो ना हो याला काही फरक पडत नाही. आणि त्याच्यामुळे आमच्या ठाण्याची आधी वाट लागलेली आहे. ठाण्याची जर आपल्याला ही लागलेली वाट ही थांबवायची असेल, जर ट्रॅफिक मुक्त ठाणे जर आपल्याला उभं करायचं असेल, तर आपल्याला सगळ्यांना सतत एकत्र यावं लागेल. एका मोर्चाने काय होणार नाही. तुम्ही आज मोर्चाला आलात आणि उद्या ट्रॅफिक समस्येत आपण मोकळे होणार आहोत अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. त्यामुळे माझी सर्व ठाणेकरांना विनंती आहे की तुम्ही सगळे आज जसे एकत्र आलात तशाच डबल संख्येने, ट्रिपल संख्येने, 4 पटीने ठाणेकर रस्त्यावर यावं लागेल. त्याशिवाय आपला पाण्याचा धरणही होणार नाही, ठाणे भ्रष्टाचार मुक्तही होणार नाही आणि आपण ट्रॅफिक बंद पण मोकळे होणार नाही. मोर्चा काढताना मला अनेक लोक म्हणाले, अरे अविनाश तू मोर्चा काढतोय ट्रॅफिकच्या विरोधात आणि ट्रॅफिक होऊन जाऊ नको. मी म्हटलं नक्की, तो प्रयत्न मी नक्की करेन, पण जोपर्यंत मी मोर्चा काढला नाही तोपर्यंत लोकांना कळणार कसं की ट्रॅफिकच्या विरोधात कोणीतरी आवाज उठवतो. आज थोडीशी ट्रॅफिक होईल, पण उद्या हीच लोक गाड्या बंद करून आमच्या मोर्चाला येतील. ट्रॅफिक ठरवण्याची गरज लागते. आज मी ठाण्याच्या प्रशासनाला सांगतो, आजचा मोर्चा महाराष्ट्र सैनिकांनी काढला. तुम्ही जर आमचं ऐकलत नाही ना, तर एका पुढच्या मोर्चाला सन्माननीय राजसाहेबांना घेऊन आणि ज्या दिवशी साहेब येतील त्या दिवशी मला असं वाटतंय की तुमची भूलताबळी होऊन जाईल. त्यामुळे आता ते आमच्यापर्यंत आहे तर आमच्यापर्यंत राहू द्या. साहेबांना या ठाण्याच्या ट्रॅफिकच्या भानगडीत पडून यायची वेळ आणून देऊ नका. ठाणे ट्रॅफिक मुक्त करा, नियोजन करा, वेळ घ्या. मला माहिती आहे की उद्या सकाळी ट्रॅफिक मधून मोकळे होणार नाही. टेंडरमध्ये पैसे खाणं बंद करा, कारण तुम्ही टेंडरमधनं पैसे घेता, त्या पैशातनं निवडून येता. काम करणारी माणसं स्टेजवर भाषणाचे पुढे जातात. मला असं वाटतं की असं वाटतंय की या अनेक ठाणेकर हिरानंदानी मधनं कोण आले, गिल साहेब कुठे, हिरानंदानी मधनं इथून गेले, गोष्टी मधनं कोण आले. मला वाटतं तुम्ही पण तुमची 2 मिनिटं भूमिका मांडली पाहिजे. थोडा बूम डाऊन करा रे. मधून आलो, रोज घोडबंदर रोड नाही 3 तास जायला बोरवीला, 3 तास यायला. बरंच असं होतं की रस्ता बंद असतो आणि रिटर्न आम्ही पवई होऊन जातो, म्हणजे ऑफिसला हाफ डे होऊन जातो. रस्ता खराब आहे, रस्ता खराब आहे, गाडीची वाट लागते. गॅरेजचं बिल आमचं 50-60 रुपये येतं, पेट्रोल वाया जातं. म्हणजे असं बोलू शकता तुम्ही की 4 बाजूने आमची हालत खराब आहे. आणि ठाण्यामध्ये घर घेणं हे सोपं आहे, पण आपण आपलं आयुष्य एक बॅलन्स लाईफस्टाईल बोलतो ना, ते बॅलन्स लाईफस्टाईल ठाण्यामध्ये आता राहिलं नाहीये. आणि या लोकांनी प्रशासनाची वाट लावली सगळ्यांची, ठाणेकरांची, हे सत्य. आणि या ठिकाणी मी सांगतोय अविनाश जाधव साहेबांचं धन्यवाद की ते नेहमी ठाणेकरांसाठी नेहमी रस्त्यावरती येतात आणि आमचे समस्या किती असते एकच कोणी सॉल्व्ह करतो ते आहे अविनाश जाधव साहेब. थँक्यू जाधव साहेब. ब्रह्मांड सोसायटीचे काही लोक आले, ते देखील त्यांची भूमिका मांडली. आम्ही माझा वैयक्तिक जर मी सांगायचं झालं तर मी ब्रह्मांडमधून अंधेरीला रोज प्रवास करतो. जर आपण बघितलं तर अंधेरीला जाण्यासाठी जवळपास जायला 2.5 तास आणि येण्यासाठी परत 2.5 तास. खड्डे वेगळे, खड्डे असतील तर अजून किंवा आहेत जे मध्ये खड्डे त्याच्यामध्ये आपण अर्धा जातो. आपण जर पूर्ण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर वर्षभरातले जे 365 दिवस आहेत त्याच्यामध्ये आम्हाला जाण्या येण्यामध्ये जवळपास 1825 तास येण्या जाण्यामध्ये जातो. त्याच्यानंतर माणसांनी जगायचं नाही. तर याच्यावरती जो आपण सन्माननीय अविनाश जाधव साहेबांनी जो मोर्चा काढला आहे त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि त्यांचे मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी हा मोर्चा काढला आणि आमच्या या प्रश्नांना वाचा फोडून दिली. धन्यवाद. अनेक दिवसापासून ते त्यांची भूमिका मांडली. प्रश्न विचारायचा काम आहे ट्रॅफिक नियोजन करायचं. 6 पोलीस सिग्नलमध्ये उभे राहून लोकांना अडवतात. एक त्यांना शिस्त आहे का?
ते दुसऱ्यांना शिस्त शिकवतायत. आता ट्रॅफिक पोलिसांना स्वतःला माहीत नाही त्यांचे कर्तव्य काय ते विसरून गेले. ते फक्त फाईन कलेक्शनमध्ये पूर्ण त्यांची यंत्रणा वापरतायत आणि नियोजनमध्ये ते एकदम शून्य. जे काय वॉर्डन्स आहेत त्यांना पाऊस येतोय लवकर मॅनेजमेंटसाठी दिलेले आहेत, पण त्या वॉर्डनला घेऊन त्यांच्याकडून कलेक्शन करण्याची ही भूमिका त्यांना स्वतःला पहिला त्यांची यंत्रणा सोडवला पाहिजे, त्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे. धन्यवाद. माझा मोबाईल खाली घ्या ना. मोबाईल खाली घ्या. कोण आहे तो? पुढे मोबाईल खाली घे ना. मला प्रशासनाला एक सांगायचं आहे की हेल्मेट सक्तीसारखा रस्ता तर बनवा. 20 आणि 30च्या पुढे गाडी जात नाहीये. तो मुकुट आमच्या डोक्यावर का लावतो तुम्ही? निघालो नाही आंदोलनामध्ये निघालो नाही. आणि जर कधी फोन करतो निघाला थोडा वेळ ते वरून जी आपल्याला म्हणतात ना आमच्या डोक्यावरती निघाल्यावर फोन करतो पप्पा. निघाल्यावर फोन करतो. त्यांना विचारायला नंतर कुत्रा नसतो. तर ते हेल्मेट सक्ती पहिले बंद करा. हेल्मेट घालण्यासाठी आधी रस्ते बनवा. आणि जेव्हा तुम्ही आपल्याला हे करता ना कोईनमध्ये गाड्या घेऊन जाता तुम्ही, आनंद आहे. तुम्हाला लोकांना त्रास द्यायला मजा येते, हायवे पलीकडच्या लोकांना जास्त मजा येते. तर मला एक त्यांना सांगायचंय की मोदी साहेबांनी डिजिटल इंडिया जर बनवलंय, तुम्हाला ती मशीन दिलेली आहे फोटो काढायला, तर गाड्या घेऊन कशा जाता रे तुम्ही? तिथेच फोटो काढायला तुम्हाला जर नो एंट्री आहे तर तिथे काय पार्किंगमध्ये काय आहे, तुम्ही तिथे दंड लावा, तो भरेल. तुम्हाला गाडी तिथे याच्यासाठी घेऊन जायची असते की नंतर तुम्हाला तिथे काय घेणं देणं आहे तुमचं, पीयूसी आहे, इन्शुरन्स आहे, कसं आहे कसं आहे. हे सगळं बंद करा. आता ठाणं पेटलंय ते विझवायचा प्रयत्न करा आणि मेहरबानी करा, आम्हाला उठून देऊ नका. तुम्हाला मी नम्र विनंती करतोय प्रशासनाला. आणि डीसीपी साहेबांना तर बऱ्याच वेळा कॉल केलेला आहे, त्यांचे कॉल आलेले आहेत. तर त्यांना मला विनंती आहे की आपण सर्व्हिस टाकताना विचार करून सर्व्हिस टाका. धन्यवाद. महावीर कल्पवृक्ष कासारवडे. माझं नाव रोहित गायकवाड. मी काढाचा काही वर्ष घोडबंदरला राहतो. मुळात ट्रॅफिकमध्ये आज 2-2 तास 2.5 तास आम्ही राहतोय. कासारवडीपासून बोरिवलीपर्यंत, बोरिवलीपासून तर कासारवडी ठाणे स्टेशन पासून कासारवडी 2 ते 2.5 तास. जो रस्ता मला असं वाटतं 35 ते 40 मिनिटाचा. तरी पण आज आम्ही एवढं त्रस्त आहोत. सीसीटीव्ही लावले सगळीकडे. तुम्ही जे पहिले रस्ते पहिले बघा, ते पॅचवर बघा, बाईकसाठी असू दे, कारसाठी असू दे. मला असं वाटतं मनसेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव साहेबांचे, रवींद्र माने साहेबांचे खूप खूप आभार की आमचा हात कोणीतरी धरलाय आणि आम्हाला आता ट्रॅफिकमध्ये इकडे जवळ मिळणार आहे अशी आम्हाला आशा आहे. पण कोणी काही करत नाही. ते 3 वेळा नोटीस आली, 3 वेळा. महिन्याच्या नंतर तुम्हाला ट्रक चालू दिसतील, त्याच्या आधी तुम्हाला ट्रक दिसणार नाही. 3 वेळा नोटीस आली. असं कधी झालंय का? कोणाला वाटतंय का इकडे घडला? पण हे कधीच झालं नाही. तर माझे आश्वासन मला असं वाटतं, मी विनंती करतो अविनाश जाधव साहेबांना की आता तुम्ही तरी आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि आम्हाला ठाणेकरांना या ट्रॅफिकमधून मुक्त करा. धन्यवाद. लाईट बंद कर. लाईट बंद कर. लाईट बंद कर. कामच बंद नाही करायचं. लाईट असेल तर 3 तास, रोजचे 6 तास म्हणजे घरी येऊन आपण घरच्यांना वेळ द्यायचा का फक्त ते बसमधनं आणि याच्यातनं फिरत राहायचं. आज मी गाडी घेतली आहे, तर गाडी फक्त मला वाटतं गाड्याच्या खाली उभं ठेवून मी फक्त, आणि तर गाडी बाहेर काढली की त्याचा खर्च वाढणारच आहे. आणि ओलानी जर जायचं असेल तर रोजचे 600 आणि 800 रुपये परवडणार. प्लस लेट मार्क लागतो, पगार कट होतो. आजपर्यंत मी शांती बोलत होतो मी ठाणेकर आहे. आता मी कसं बोलणार की बाबा मी ठाणेकर आहे? कारण का एवढ्या खड्ड्यात, एवढ्या रस्त्यात, एवढ्या ट्रॅफिकमध्ये राहून लोक बोलतात अरे तू ओढ्याला राहतो का ते घोडबंदरला एवढ्या ट्रॅफिकमध्ये. तो मला कुठेतरी असं वाटतं नाही नाही, मी बोलत होतो की मी आज शांत मी राहतो ठाण्यात. आणि पुढे पण मी जाधव साहेबांचा आभार मानतो की कोणीतरी आज आमची हात ऐकली आणि याच्यासाठी आज सगळेजण उभे राहिले. कृपया करून उद्या परवा जेव्हा पण वेळ लागेल सगळ्यांनी याने अजून 3 पट याच्यानी या परत पुढे, कारण का आपल्याला याच्यातनं मुक्त व्हायचं आहे. आणि मुक्त झाल्यावरच आपण बोलू शकतो की हो मी आज ठाणेकर आहे. तर सगळ्यांचं मला तेच एक आश्वासन पाहिजे की आपण शांतनी बोलूया, आपण ठाणेकर आहोत. थँक्यू. लाईट बंद कर. तिथे माझे बंधू बोलले की सिंगानियाची टाकी
सर्व VIP ठाण्यातल्या लोकांची मुलं तिथे शिकतात, त्यांच्या सगळ्या मर्सिडीज ऑडीज वगैरे सगळ्या बाहेरच लागतात, बरोबर की नाही? त्या रेमेडवाल्याकडे पोलीस बंदोबस्त असतो त्यांना, ती VIP आणि आम्ही सर्व कोण भरडतो. आणि रेमंडच्या मालकाची तिथे 150 एकर जमीन आहे आदिवासींची ढापलेली, ते ग्राउंड मोकळे ठेवतात. त्या ग्राउंडवर येऊन तिथे विद्यार्थ्यांना गाड्यांची पार्किंग झाली पाहिजे, तिथे सोय झाली पाहिजे. ती न करता त्या गाड्यांना सगळ्या ग्राउंडवरून बाहेर काढून ते हायवेला उभं केलेलं आहे. म्हणजे हा बोगस कारभार आहे, हा जबरदस्तीचा कारभार आहे. प्रथमतः आम्ही त्या रेमंड प्रशासनाचा आणि त्या ट्रॅफिक पोलीस प्रशासनाचा देखील आम्ही निषेध व्यक्त करतो. आता जे CCTV लागलेले आहेत नाक्यानाक्यावर, ते आता तुमच्या बरोबर रस्त्याच्या मधोमध पण मला खड्डे खोदलेत आणि पोल लावलेत. ते CCTV जे लावलेले आहेत, तुमचे नाव गाड्या जेव्हा काहीतरी अशा वेड्या वाकड्या दिसतील त्याचं चित्रण करून त्याच्यावरती आपल्याला फाईन पडणार. बघा अमेरिकेची टेक्नॉलॉजी इंडियामध्ये, आपला देश अजून 300 वर्ष मागे ठेवला आहे. किती? 300 वर्ष. त्या ठिकाणी जेव्हा 2 किलोमीटरच्या पुढे जेव्हा रोड जातो अख्खा सरळ, तेव्हा तो थोडासा 10 डिग्रीमध्ये वळतो. इथे नाक्यावरती खड्डे, नाक्यावरती नाके, 20-20 फुटाचे रस्ते, आणि तिथे अमेरिकेची टेक्नॉलॉजीच्या आणून CCTV कॅमेरे लावणार आणि आपल्या सर्वसामान्य गरिबांवर हे फाईन लावणार. यांच्या फाईन ऑडिओ जाणार नाहीत, यांच्या फाईन मर्सिडीजवर जाणार नाहीत, पण त्या गरीब एखादा कष्टकरी मेहनत करणारा, तो झोमॅटो स्विगी करून आपल्या घराचा उदरनिर्वाह करणाऱ्याला पहिला ते फाईन दिली. हे शोषण आहे, ही एकेरी सत्ता आहे. ही सगळी एकेरी सत्ता जोपर्यंत आपण सर्व एकत्र उठून पालतून लावत नाही, तोपर्यंत आपला या गुलामीतून मुक्त नाहीये. आपण अविनाश जाधव आणि अविनाश जाधवनी घेतलेल्या या नेतृत्वाला आपण पुढे न्यायचं. जोपर्यंत ठाणेकर खऱ्या लोकशाही जगत नाही, तोपर्यंत अविनाश जाधव आणि त्यांच्या सर्व भूमिकेबरोबर मी स्वतः आंबेडकरी वाद्यांच्या वतीने स्वतः संदीप कांबळे उपस्थित राहीन. जय हिंद, जय कृष्ण महाराज, जय महाराष्ट्र. नमस्कार. या ठाणे शहरात ताबा जो सुमित बाबांनी घेतलेला आहे आणि सुमित बाबाच्या म्हणण्यानुसार, लिंबूवाला बाबाच्या नुसार या इंटर उंटर बंद केलेलं आहे. आणि मी जे पत्र दिलं होतं माननीय DCP साहेबांना, आणि या ठाणे शहरात आमच्या माता बहिणींची याची चोऱ्या होत आहेत यासाठी आम्ही CCTV कॅमेराचं पत्र दिलं होतं. पण माननीय DCP साहेबांनी त्याचा गैरवापर करून ते काय म्हणतात, ठाणेकरांना शिस्त लावण्यासाठी आम्ही कॅमेरे लावल्यात. अरे मी म्हणलं, यांच्या कॅमेऱ्यामध्ये जे नागरिक जे सिग्नल तोडतायत ते दिसत आहेत, पण यांच्या कॅमेऱ्यामध्ये खड्डे दिसत नाही. काय दिसत नाहीये हा ते खरा प्रश्न आहे. माननीय जे ठाण्याचे आयुक्त आहेत त्यांनी रस्ते मोठे करायला पाहिजे, रस्ते मोठे केले नाहीये. रोज खड्डे मारतायत, रोज टेंडर काढतायत, आणि या टेंडरमध्ये माननीय जे आयुक्त साहेब त्यांना पैसे मिळतात, पैसे. त्याच्यामुळे नागरिकांना काय घेणं पडलं नाहीये, त्यांना फक्त पैसा पाहिजे. आणि या पैशासाठी जो राजकारण चालू आहे, मला त्या तुम्ही बाबाला विनंती करायची, अरे बाबा तू एकदा काहीतरी सांग बघा ट्राफिकवाल्यांना, तू काय करते सांग. चांगलं माननीय उपायुक्त साहेब त्यांना पण जरा सांग जरा. धन्यवाद. प्रवीण बने. नमस्कार, माझं नाव प्रवीण बने, मी शिपूर सप्लायर कासरवाडी. आता घरातून निघताना मला विचारलं कुठे चाललास, मी बोललो ठाणेकरांसाठी चाललोय, मोर्चासाठी. कशासाठी? हे रस्त्याला जे ट्रॅफिक आहे, हा नुसता गोडबंदरचा प्रश्न नाहीये, हा पूर्ण ठाणेकरांचा प्रश्न आहे. तुम्ही 3 नाक्याला गेलात तरी ट्रॅफिक, माजीवाड्याला गेलात तरी ट्रॅफिक, कापरवाडी जंक्शनला गेलात तरी ट्रॅफिक. मागे एकदा असं झालं की एवढी ट्रॅफिक होती. आज मला वाटतं ठाण्यामध्ये कमर्शियल झोन जास्त आहे, जास्तीत जास्त घोडबंदर आहे, चिंचवडला. तिथे बरेचसे एम्प्लॉई बदलापूरवरून येतात, अंबरनाथवरून येतात, ठाण्यामध्ये येतात, ठाण्याला येतात. पण एक दिवस असा झाला की एवढी ट्रॅफिक होती, 4-4 तास ते लोक उभे होते, बसमध्ये अडकून होते. आणि त्या प्रशासनाने सांगितलं की या कंपन्यांना सुट्ट्या द्या. एक दिवसाचा पगार पैसा गेला, या ट्रॅफिकमुळे गेला. आणि याच्यासाठी माननीय अविनाश जाधव साहेबांनी जो पवित्रा घेतलाय तो ते पूर्ण करतील या ठाणेकरांना आशा आहे. आणि मी सांगतो की खरंच हा ठाणेकर खूपच त्रस्त आहे याच्यासाठी आणि खूपच हे झालेलं आहे. तर मी विनंती करतो की अविनाश दादा हा मार्गस्थ येतील. जय महाराष्ट्र.
मी आदरणीय अभिजित कांचे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. सन्माननीय राजसाहेबांना वंदन करून तुमच्यासमोर बोलतो. पण तत्पूर्वी आता मी इकडे थोडे अशा आतमध्ये या सगळ्या ज्या गोष्टीसाठी ट्रॅफिक जॅमसाठी आपण मोर्चा काढलेला आहे आपण ट्रॅफिक जाम करायला नको. थोडे या साईडला या, सगळे या साईडला थोडे थोडे पुढे या इकडे या, थोडे थोडे आतमध्ये या इथे आतमध्ये. कुठलाही इकडे हिरो आलेला नाही, नुसतं ऐकायला नाही. पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी इथली वाहनं सोडावीत. या गोष्टीसाठी आम्ही इथे हा आक्रोश मोर्चा काढला आहे. त्या ट्रॅफिक पुन्हा जाम करण्याची आमची इच्छा नाही. 2-3 गोष्टी महत्वाच्या बोलतो की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ठाण्याचे, परिवहन मंत्री माननीय प्रताप सरनाईक हे ठाण्याचे, अनेक वर्ष सत्तेत आज पूर्ण वेळ काम करणारा माणूस म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे, जाहिरात आहे. पण गोंधळ काय झाला मागच्या इलेक्शनमध्ये, अख्खा महाराष्ट्रभर शिंदे साहेब करा फिरत राहिले आणि इकडच्या लोकांनी नगरसेवकांनी कॉन्ट्रॅक्ट देऊन पर्सनली स्वतःचे खिसे भरण्यासाठी ही कामं चालू ठेवली. काही गोष्टी ज्या सामान्य माणसाला करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जेव्हा हा अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा होता तेव्हा मी अनेक तज्ज्ञांशी बोललो. एका नुसतं लोकांना त्रास देण्याचा हेतू नाही. हा उद्वेग आहे की एवढे सगळे लोक ठाण्यात सत्तेत असताना सुद्धा 2-4 तास लागतात. साधे सरळ सोपे उपाय. काय ट्रॅफिक जाम होतं, आपण पहिले घोडबंदरचा रस्ता, घोडबंदरच्या रस्त्यावरती सगळं ट्रॅफिक जाम होतं. ते गायमुख बंदरावरती लेफ्ट टर्न होतो त्या ठिकाणी मोठमोठे ट्रक अतिशय उंच रस्ता असल्यामुळे एखादा बंद पडतो आणि ते सगळं ट्रॅफिक बाजीवड्यापर्यंत येतं. आता हे समजायला काही रॉकेट सायन्सची गरज नाही की तो रस्ता मोठा जर करता येत असेल तर तुम्ही तिकोची निवाडीवरून थेट बोरीवलीला मोर्चा घालता. आमचं म्हणणं असं आहे, गायमुखच्या अलीकडून ती फॉरेस्टची जागा आहे, सत्ता तुमची आहे, इथे सत्ता आहे, वरती सत्ता आहे. फॉरेस्टला तिथं जागा घ्या आणि तिथून एक बायपास करा, तिथून फाउंटनच्या मागे निघेल किंवा निदान चेनाक्रिकच्या तरी पुढे निघेल. या साईडला जर गेलं नाशिक हायवेला हा सगळ्या महाराष्ट्राने समजून घेण्याचा मुद्दा आहे. हे किती नालायक प्रशासन आणि शासन आहे. भिवंडीकडे जो रस्ता जातो, या भिवंडी म्हणजे इथून साधारणपणे 20-22 किलोमीटरवर तो पहिला टोल नाका येतो नाशिक रोडला. या नाशिक रोडच्या 22 किलोमीटरमध्ये 6 पूल बांधण्याचं काम चालू आहे. हे 6 पूल जे बांधण्याचं काम चालू आहे ते गेले 4-5 वर्ष काम चालू आहे. याचं महत्वाचं कारण हे पूल ते बांधतायत ते भरडी पूल बांधतात. भरडी म्हणजे कसं, रस्ता असेल त्याच्यात माती टाकत मुरुम टाकत उंच करणार आणि खाली करणार. हा जो मूर्खपणाचा शोध यांनी लावलेला आहे. हा भरणी करायला हा जर मुरुमचा बघायला गेला तर हे 6 पूल संपवायला जवळजवळ 20 लाख 25 लाख ब्रास मुरुम लागतो. मला या तुमच्या माध्यमातून जाहीर आरोप करायचा आहे की हे जे मुरुम पुरवणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडनं काही 40% पहिले ऍडव्हान्समध्ये पैसे घेतलेले आहेत. त्याच्या खर्चा हे 4-5 वर्ष हे पूल चालू आहे. हे पूल आपण सगळीकडे मुंबईत बघतो, पूल फ्लायओव्हर बघतो. का हायवे NH-48ला पिलर्स टाकून पूल का बांधले गेले नाहीत याचं उत्तर या प्रशासनाने शासनाने ठाणेकरांना द्यावं. सगळीकडे पहिले कॉन्ट्रॅक्टर बघायचे, 30-40% पैसे स्वतः घ्यायचे, इलेक्शनला लागतातच त्यांना पैसे आणि त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टर उरलेला 60%, 30% स्वतःचा प्रॉफिट करणार. 100 रुपये दिले तर 25-30 रुपये रस्त्यात जात नाही, त्या रस्त्याच्या खड्ड्यात जातात. आम्ही आपले गप्प अनेक गोष्टी अशा छोट्या हे मेट्रोचे कॉन्ट्रॅक्ट काढून बघा. मेट्रो येईल, विकासाच्या आड काही कोणाला याची गरज नाही. पण हा मेट्रो करताना
जे अग्रीमेंट आहे महानगरपालिकेबरोबर, त्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे की जोपर्यंत इथून माजिवड्यापर्यंत सर्व्हिस रोड नीट करत नाही तोपर्यंत मेट्रोचं काम करणार नाही. कुठला सर्व्हिस रोड, कुठे सर्व्हिस रोड? अहो त्या सर्व्हिस रोडवरनं एखादी बाईक जायला जागा नाहीये. थोडेफार इथून 3 आठवड्यापासून ते नितीन कंपनीपर्यंत तुम्ही केलाय. गोंधळ असा आहे, सर्व्हिस रोड आहेत महानगरपालिकेकडे आणि गेल्या काही वर्षात म्हणजे गेल्या अनेक वर्ष यांचीच सत्तेत महानगरपालिका विकून खाल्ली आहे. प्रशासक बसलाय. महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका भिकारी झालेली आहे. एकही रुपये खर्च करायला नाही म्हणून सगळं कामं MMRDAने टेकओव्हर केली. मेट्रोचं तर काय आम्हाला लालूच दाखवतोय, तुम्ही गाजर दाखवताय. अहो मेट्रो येईल तेव्हा येईल, पण हे रोजचं जगणं असह्य झालेलं आहे. ते तर सुसह्य करा. या सगळ्या गोष्टीमध्ये एक आम्ही सांगतो, अहो विकास करायचा नाही. मी नेहमी सांगतो, अनेक वर्ष चेष्टा केली. माननीय राजसाहेबांनी जो विकास आराखडा काढलेला आहे त्याच्यात असं प्लॅनिंग चालत नाही. पुढच्या 20-20, 25-25 वर्षाचा विचार करून प्लॅनिंग करावं लागतं. आज काही उपाय, काही गोष्टी समजून घ्यायला काही लोकांचं काय अभ्यास दौरे करायची गरज नाही. या महाराष्ट्रातले रस्ते आस्थापनामधले अनेक तज्ञांशी आम्ही बोललो, तुम्ही बोलू शकत नाही. आज आता आपला काय टोल नाक्यावरचा अफवा नाका बंद झालेला आहे. त्या ठिकाणाहून आता एकच उपाय आहे, तिथून पूर्णपणे नाशिक रोडला कंप्लीट बायपास झाला पाहिजे. तो कुठून काढायचा, कोकणी बंद काढायचा, साकेतवरनं काढायचा, स्टेडियम बंद काढायचा, मी त्यातला तज्ञ नाही. आता वेळ अशी येईल की गाड्या खाडीतनं चालवायला लागतील. आज गोष्ट अशी आहे, साधी आता उल्लेख झाला असेल ते चिमणीचं 1.5 वर्षाचा पोर 5-5.5 तास अँब्युलन्स टाकल्यानंतर गेलं. माझा इथे जाहीर सांगणं आहे की तिकडचे कॉन्ट्रॅक्टर, तिकडचे लोकप्रतिनिधी यांच्यावर त्या बाळाच्या मुलाचा मरणाचा गुन्हा दाखल करावा, तर हे सगळे मोठी नाही. आज अशा गोष्टी, हे तर कालचं उदाहरण आहे हो. 16 महिन्याचं ते पोर लादा वाटत नाही. या सगळ्या गोष्टीमध्ये जिथे पूल बांधणार, जिथे काढणार, जिथे तो सर्व्हिस रोड करणार, तिकडचा नगरसेवक येणार, त्याच्या कॉन्ट्रॅक्टरला पकडणार, व्यक्ती माझी, घडी माझी, अमुक माझं, पोरगा माझं, पैसे माझे. एक ठाणे हे सुसंस्कृत शहर आहे आणि या सुसंस्कृत शहरातली मंडळी सगळी शासनात मोठमोठ्या पदांवर आहेत आणि हा विचार करत नाही तुम्ही. हा पहिला मोर्चा आहे, हा मोर्चा संपला नाही. हे आलं का कोणीतरी बोलत होता, हा लढा आता चालू झालेला आहे. अविनाश जाधव एखादा लढा सुरुवात करतो तो पूर्णपणे रिझल्ट लावल्याशिवाय कधी संपत नाही आणि हाही तो संपणार नाही. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आता या मीडियाला पाहिजे ना. मीडियाने प्रश्न विचारले ना तुम्ही मंत्र्यांना, उत्तर काय दिलं? पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम होता. अरे 5-5 वर्ष काय रोज पाऊस पडतोय की काय? मला नंतर लक्षात आलं, हो पाऊस पडतोय ते कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून यांच्या खिशात पैशाचा पाऊस पडतोय. त्या पैशाचा जो पाऊस पडतोय हे नक्की कारण आहे की त्याच्यामुळे रोड होत नाही. आज या गोष्टी उद्वेगानं सांगतोय, त्रास होऊन सांगतोय. अरे आपलं शहर आहे ना, आपलं घर आहे ना, तुम्ही सत्ताधारी आहात. या सगळ्या गोष्टीत आपापसातल्या राजकारणात तुम्ही एकमेकांची भांडणात, एकमेकांचे वाटे खाणार, तुम्ही आम्हाला रस्त्यावर आणणार. हे 4-4 तास मला हे भाषण करताना पण अतिशय लाज वाटते की आपण ते ट्रॅफिक हळूहळू सोडतोय, पण आम्हाला कुठलाही ट्रॅफिक जामच्या विरोधात मोठा ट्रॅफिक नाही करायचं. ही सुरुवात आहे मित्रांनो. लवकरात आम्ही याचे मुद्दे, याचे उपाय अविनाश जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही याची लवकरात पुढच्या आठवड्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि सरकारला सल्ला देऊ की बाबा तुम्हाला जमत नाही ना, आम्हाला पैसे नको, आम्हाला कॉन्ट्रॅक्ट नको, निदान आमचे सल्ले तरी घ्या. आमच्या ठाणेकरांचं जीवन सुखकर करा, आम्हाला झोपू द्या, आमच्या आयुष्यातले 8-8 तास प्रवासात घालवणं बंद करा. मला असं वाटतं ही गोष्ट त्यांच्या कानापर्यंत पोहोचण्याकरता हा मोर्चा काढलेला आहे. आणि दुसरं मला एक आवाहन करायचं आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका येतील, घरोघरी पैसे वाटले जातील. आपण एवढे मूर्ख आणि भोळी जनता आहोत
की इलेक्शन आलं की जी स्वप्न आपल्याला दाखवली जातात आपण आपल्या यांना मत देऊन मोकळे होतो. हा मतदानाच्या दिवशी तुम्ही विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही जे खड्ड्यातनं प्रवास करता ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे पैसे खाऊन 4-4, 5-5, 6-6 तास ट्रॅफिकमध्ये घालवणं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मतदानाच्या दिवशी विसरू नका या गोष्टी. आम्हाला मतदान केलं नाही तरी चालेल स्पष्ट सांगतो, पण या नालायक सरकारच्या लोकांना मतदान करू नका. तिथं एवढ्या लाख तरी काढायला तुम्हाला शक्य होईल आणि हा राग आपण वेळोवेळी काढू. आज संपूर्ण संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष तेव्हाच होईल जेव्हा ठाणेकरांना सुखकर प्रवास करता येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कांती साहेब, तुम्ही मुलाचं मार्गदर्शन केलं. तुम्ही एक उत्तम गोष्ट सांगितली पांचे साहेब, की त्या मुलीचा त्याने बळी घेतला त्यांचा गुन्हे दाखल झाले पाहिजे. हे काम मी करणार. मी सोमवारी कोर्टात जाणार. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ज्याने GR काढायला लावला होता आणि GR काढणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात सोमवारी मी कोर्टात गुन्हा दाखल करणार. आजचा आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने आला. ठाणेकर नागरिक देखील यामध्ये सहभागी आहे. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. तो आजचा हा मोर्चा इथे संपला. त्या मुलीला आपण जी चिमुकली तिचा मृत्यू झाला अँब्युलन्समध्ये वाहतूक कोंडीमुळे, तर आपण श्रद्धांजलीसाठी 2 मिनिटं सगळ्यांनी स्तब्ध उभे राहा. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांच्या मनपूर्वक आभार. सर्व पत्रकार बंधूंचे देखील मनपूर्वक आभार. एक मिनिट काही मंजुला ताई इथे. हा ठीक आहे, चला. हा ठीक आहे, चला चला, ठीक आहे ठीक आहे. हे रोले अरे चलो. अनेक जनता दरबार होतात, मात्र जनतेची कामं होत नाही. मला असं वाटतं की ठाण्यातला जनता दरबारचा हा एक दिखावा आहे. एकाने घेतला की दुसरा घेतो, दुसऱ्याने घेतला की तिसरा घेतो. खरं तर अडचण असलेला माणूस आपल्या दारात आला पाहिजे, त्याला बॅनर लावून बोलवलं नाही पाहिजे. आमच्या ठाण्यात काय आहे की बॅनर लावले जातात मोठे मोठे आणि जनता दरबार भरवलं जातं. आमच्या पक्ष कार्यालयात रोज 150-200 नवीन लोक येतात. आम्ही कुठेही जाहिरात करत नाही. ती लोक आलेल्याचे व्हिडिओ बनवून आम्ही टाकत नाही. तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष कार्यालयात आल्याच्या नंतर आलेले मिठाईचे बॉक्स सांगतात की आम्ही लोकांची कामं केली. त्याच्यामुळे आम्ही लोकांची कामं मनापासून करतो, राजसाहेबांच्या विचाराला प्रेरित राहून करतो. जो मृत्यू झालेला आहे अँब्युलन्समध्ये वाहतूक कोंडीमुळे, मी तुम्हाला सांगतो की त्या मुलीचा दोष, मृत्यूचा दोष हा प्रशासनाचा आहे. चुकीचा GR काढण्यात आला आणि त्या चुकीच्या GRमुळे त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे. तो या सगळ्याच्या विरोधात पुढच्या 2-4 दिवसामध्ये आम्ही कोर्टात जाऊन एवढं नाही. आज मोर्चा निघालेला आहे, मोठा प्रतिसाद मिळाला, पण पुण्यात जर वाहतुकीत काही नियम बदल झाले नाही किंवा वाहतुकीही तशीच राहिली. मी तुम्हाला सांगतो, आमच्या आजच्या मोर्चाने उद्या ट्रॅफिक मुक्त होईल असा खोटा गैरसमज मी लोकांना देणार नाही.
या लोकांना जोपर्यंत ठाण्याचं नीट प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी मिटणार नाही. आज मी लोकांना एकत्र यायला शिकवलं, बरोबर आहे. हे लोकांना गृहीत धरतायत मागच्या 11 वर्षापासून. ठाणं माझंच आहे, ठाण्यातली लोक जाणार कुठे, हे कोण बोलणार नाही. या सगळ्यांच्या विरोधात लोकांना एकत्र यायला शिकवलं. मी पुन्हा सांगतो, जर ठाण्याची ट्रॅफिकची परिस्थिती अशीच राहिली तर नेपाळमध्ये जी परिस्थिती झाली तशीच ठाण्याचे तरुण मुलं ठाण्याची परिस्थिती आणून ठेवतील. परिवहन मंत्री टेस्ला गाडी घेताना पाहायला मिळत आहे, पण ती गाडी चालवायला रस्ते नाहीये. नगर विकास खातं सुद्धा ठाण्यात आहे, तरी या प्रश्नांना वाचा कोणी करतो. मी ठाण्यात जेवढे मंत्री आहेत त्यांना विनंती करीन की तुम्ही तुमचं प्रोटोकॉल बाजूला ठेवून एक दिवस स्वतः गाडी चालवा. एकदा भिवंडीला जा, एकदा वसईला जा, म्हणजे तुम्हाला कळेल की लोक कशा प्रकारे तुम्हाला शिव्या देतात, लोक किती मोठ्या प्रमाणात तुम्हाला कंटाळलेली आहेत. गाडी चालत असेल आणि तुला 2 तास अंतर लागत असेल तर माणसाला चालतं, पण एका जागेवर 2-2 तास उभं राहणं हे त्यांच्या मानसिकतेची परीक्षा घेण्यासारखं आहे. लोक दिवसभर काम करतात आणि ज्याला घरी जातात त्यावेळेला 2-2 तास एका जागेवर गाडी पेट्रोल खर्च करत, कधी गाडी तापते, कधी ती गाडी बंद होते, मग त्यांना मॅकॅनिकल आणावा लागतो, ती गाडी बनवून घेऊन जावी लागते. हे सगळ्याला लोक खूप कंटाळलेत आणि ही गोष्ट काही उद्या मोकळी होणार आहे की तर नाही. भिवंडीचे दोन्ही ब्रिजचं काम जवळजवळ 1.5 वर्ष लागणार आहे पूर्ण व्हायला, म्हणजे ते बॉटलनेक निघणार नाहीये. रेती बंदरच्या वरचा जो बॉटलनेक आहे, जो चढणीवर आहे, त्याचं काम अगदी सुरू देखील झालेलं नाहीये. त्यामुळे त्यातून काय मोकळं होणार नाही. आता हे नवीन ब्रिजचं काम चालू केलंय, त्याच्यामुळे पुढची 2-2.5 वर्ष ते काम चालू राहणार आहे. त्यामुळे आम्ही काय ट्रॅफिकमधून मुक्त होणार नाही. मला जी आता ठाण्याची भीती आहे की नेपाळला जे घडलं कशा प्रकारे ठाण्याचे तरुण तरुणी एकत्र येऊन ठाण्यामध्ये असा काही उद्योग घडवतात का हे पाहण्यासाठी आता भविष्यात बघावं लागेल. जर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला गेला नाही तर तुम्ही म्हटले की आगामी काळात थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दिसतील आणि का नाही दिसणार. लोकहितासाठी राजसाहेब नेहमीच तत्पर असतात. जर आमच्याने एखादी गोष्ट होणार नसेल आणि जर भारताच्या देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात कळलं जावत असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ज्या शहरात होता, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री ज्या शहरात आहे, 11 वर्ष त्यांच्याकडे नगर विकास खातं आहे, त्या शहरामध्ये ट्रॅफिकचा एवढा मोठा समस्या आहे की एका छोट्या शहरात, हे काय पुण्यासारखं मोठं शहर आहे का? आमचं ठाणे शहर 4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये संपतं. पुणे प्रचंड पसरलं आहे, ते कंट्रोलच्या बाहेर आहे. मुंबई प्रचंड पसरलं आहे, कंट्रोलच्या बाहेर. और ठाणे 4 किलोमीटरमध्ये आहे फक्त. तुम्ही जर चेक नाक्यावरनं निघालात तर खारेगाव टोल नाक्यावर ठाणे संपतं. तुम्ही घोडबंदर कासार वडवलीवरनं माजिवड्याला नाकाला आलात की ठाणे संपतं. एवढ्या छोट्या ठाण्यात देखील जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम देऊ शकला नसाल तर ते काय चाटायचं मंत्रीपद हे लोकसेवेसाठी होतं, कुटुंब सेवेसाठी नव्हतं.